नमस्कार मित्रांनो, आज होती आपल्या गणपती विसर्जनानिमित्त पंगत। तर मित्रांनो, आज पंक्तीनिमित्त आपल्याला स्वयंपाक करायचा होता आणि स्वयंपाकासाठी आपण सर्व साहित्य आणलेलं होतं। तुम्ही इकडे बघू शकता, हे आमचे काका, त्यांना गाडी आली होती, गाडीतून सामान आणा म्हणलं तर फक्त शेंगाच घेऊन आले डोक्यावर, म्हणजे लय जड येतं म्हणे, आणि डोक्यावर घेऊन आले असे आणि चालले आता कणकण। त्यांना कामाचा इतका कटाळा आहे, काही काम सांगितलं तर काम करणार नाहीत, पण असे आगाऊचे नाटकं करतील। तुम्ही इकडे बघू शकता बाकीचे सर्व पोरं कसे ऑटोमधून वजाचं सामान उचलत आहेत, मोठमोठं सामान, आणि आमचे मोठे काका अतिशय लहान अशी वस्तू म्हणजे शेंगा हे डोक्यावर घेऊन मंदिरात नेऊन ठेवून दिले। तर मित्रांनो, आज गणपती विसर्जनानिमित्त आपल्याला जेवायला होतं, जेवायला म्हणजे सर्व गावाला जेवायला होतं। तुम्ही इकडे बघू शकता काकड्या, टमाटे, आलू हे सर्व साहित्य आपण ऑटोमध्ये आणलेलं होतं आणि आता लगेच स्वयंपाकाला सुरुवात करायची होती। तर सर्व मंडळी ही जमा झालेली होती, तुम्ही ते बघू शकता। लगेच भांडे घेतले, भांडे जमा केले आणि आता लगेच भांडे धुण्यासाठी तयारी चालू केली। आता आपल्याला लगेच भांडे धुवून सर्व स्वयंपाक आपल्याला आता तयार करायचा होता, त्याच्यासाठी सर्व मंडळी बोलवली व मंडळी बोलवल्याच्या नंतर भांडे धुण्यासाठी सुरुवात केली, तुम्ही ते बघू शकता। मस्त निरमा पावडर साबण आणलं, खसखसं पोरांमुळे खसखसं भांडे धुवा, आज आपल्याला गणपतीची पंगत आहे, आपल्याला स्वयंपाक करायचा आहे। पोरं म्हणे काही टेन्शन नाही, नंबर 1 धुतो। मग लगेच पोरांनी भांडे धुवायला सुरुवात केली। मग सर्व भांडी गिंडी धुतल्याच्या नंतर आपण जे साहित्य आणलं होतं, टमाटे, आलू, काकडी, ते आपल्याला आता धुवून काढायचं होतं। मग लगेच का भुकुण्यात पाणी घेतलं व पाणी घेतल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता काकडी, आलू, टमाटे कसे एकदम स्वच्छ निर्मळ हे धुणं चालू आहे। मग पोरं म्हणे आमचा व्हिडिओ बनवतो, आम्ही धुतो। आर म्हणलं तुम्ही ते आलू धुवायले का वाळू चढाले? एक जण पाईप धरला, एक जण त्या थैली टाकून करायले। मग त्याच्यानंतर अशा प्रकारे सर्वांनी अतिशय स्वच्छ हे धुवून घेतलं। धुवून घेतल्याच्यानंतर मग सर्वांनी बकेटीत भरलं, बकेटीत भरल्याच्यानंतर चला म्हणे आता तिकडे नेऊन आपण आता याला कापू। मग आता सर्वांनी काकडे इकड्या टमाटे गिमाटे बकेटीमध्ये भरले व भरल्याच्यानंतर आता इकडे बघू शकता या घरामध्ये नेत आहेत। सर्व साहित्य धुवून झाल्याच्या नंतर मग लगेच पोरा गोळा केले व गोळा केल्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता कसे काकडी कापत आहेत सर्वजण, काही कापू लागले, काही खाऊ लागले। अरे म्हणलं खाऊ नका, आधी कापा। बरं म्हणे कापतो। मग इकडे बघू शकता तुम्ही, मग तुम्ही इकडे बघू शकता एकीकडे काकडी कापणं चालू आहे आणि एकीकडे स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली होती। आता लगेच आपल्याला डाळगिळ फोडणी द्यायची होती, काही जण काकड्या कापलेले आत आणून ठेवत आहे, तुम्ही इकडे बघू शकता। मित्रांनो, तुम्हाला आपले गणपती बाप्पा बघायचे असतील तर तुम्ही ते बघू शकता। आपले गणपती बाप्पा 11 दिवसाचा प्रवास कसा निघून गेला काही समजलंच नाही, आणि आज आपली विसर्जनाची पंगत आणि आज आपली बाप्पा सायंकाळी विसर्जित करणार आहे आपण, तुम्ही ते बघू शकता। किती छान मूर्ती आहे, तुम्ही इकडे बघू शकता आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती ही किती छान आहे आणि किती छान अशी सजावट केलेली आहे। परंतु 11 दिवस झाल्याच्यानंतर आता आज आपल्याला गणपती बाप्पाचं हे विसर्जन करायचं आहे। मित्रांनो, आपल्याला संध्याकाळी विसर्जन करायचं आहे आणि आज आपली पंगत आहे। पंगत असताना इकडे बघू शकता दुसरा एक गणपती आलेला होता आणि त्या गणपतीचे विसर्जन चालू होतं। पोरांनी ट्रॅक्टरात मस्तवानी गणपती मांडला व 2-3 साऊंड लावले व साऊंडवरती डान्स करताना तुम्ही ते बघू शकता। मित्रांनो, आज आपली पंगत होती आणि आता सगळं स्वयंपाक आपला तयार झालेला होता, परंतु आता तुम्ही इकडे बघू शकता पाणी सुरू झालेला होता। मग गप माणसं जेव घातली, सर्वजण जेव घातल्याच्या नंतर मग आता सायंकाळ झालेली होती। म्हणलं आता पहिल्यांदा आपल्या घरचे जे काही गणपती आहेत त्या गणपतीचं आपण विसर्जन करूया आणि नंतर मग मंडळाच्या गणपतीची भव्य अशी मिरवणूक आहे आणि या मिरवणुकीमध्ये मग आपलं या लाडक्या गणपती बाप्पाला विसर्जित करूया। चला तर मग आम्ही आता निघालो। मित्रांनो, मग आम्ही आमच्या लाडक्या गणपती बाप्पाला विसर्जित करण्यासाठी आता आम्ही घेऊन आलो नदीच्या काठी। नदीच्या काठी विसर्जित करत असताना आम्ही गणपती इथे मांडला व मागून एक कुत्रा आला व ते कुत्रा नदीत पडला, भदरकन त्यानं उडी हाणली। आम्ही खूप जण सर्व भिलो, तिकडे बघू शकता तो गेला पडून। त्याच्यानंतर मग आता सर्व गणपती आपण इथे मांडली, तुम्ही ते बघू शकता। व लगेच आता आरती घ्यायची व आरती झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे। मग आम्ही सर्वांनी आपल्या गणपती बाप्पाची आरती घेतली। आरती घेतल्याच्या नंतर मग सर्वांना प्रसाद वाटला व वाटल्याच्या नंतर आता आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला विसर्जित करण्याची वेळ आलेली होती। आता तुम्ही इथे बघू शकता, मग आम्ही आता गणपती बाप्पाला विसर्जित केलं। मित्रांनो, आता खूप उशीर झाला होता, आपल्याला लवकर आता गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं होतं, कारण की गावामध्ये आपल्या मंडळाच्या गणपतीची भव्य अशी मिरवणूक होती आणि या मिरवणुकीमध्ये आम्हाला सुद्धा जायचं होतं। आणि आता खूप सायंकाळ सुद्धा झालेली होती, अंधार पडलेला होता, तुम्ही ते बघू शकता। मग लगेच आता आम्ही आमच्या गणपती बाप्पाला विसर्जित केलं व विसर्जित केल्याच्या नंतर आम्ही निघालो मग आता घराकडे। पण घराकडे जात असताना वाटेतच आम्हाला एक काका भेटले व ते म्हणे आता माझ्या गणपती सुद्धा आरती करा। म्हणलं आम्हाला गडबड आहे, नाही म्हणे करूच लागा। मग म्हणलं ठीक आहे बरं चला गडबडीन करू। मग लगेच आम्ही आता आरती सुरू केली।
सर्वांगी सुंदर उठचेंदुराची कंठे शोभे बाळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे भान स्वामी मात्रे मान कामना जय देव जय देव गौरी कुमारा चंदनाची ओढी कुमकुमकेश्वरा गिरे जरिट जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना मूर्ती जय देव भजन उत्तम वंदना सरळ सुंदर दास रामाचा वाटपाय संकटी पावा निर्वाय जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी कामना पूर्ती जय देव विधान महाराज गणपती बाप्पा मोरया कर गणपती बाप्पाची आरती घेतली व आरती घेतल्यानंतर त्यांना म्हणलं तुम्ही आता विसर्जित करा. आता आम्ही चाललो घराकडे. मग आम्ही गडबडीने घराकडे आलो तर तुम्ही इथे बघू शकता गावात पुन्हा एक गणपतीची मिरवणूक निघालेली होती आणि या मिरवणुकीमध्ये किती उत्साहाने अगदी जल्लोषात फटाक्याची आतिषबाजी ही चालू झालेली होती. तुम्ही आता इथे बघू शकता. आणि लगेच आता दुसऱ्या गणपतीची मिरवणूक आलेली होती. ही गणपतीची मिरवणूक गेल्याच्यानंतर लगेच आपल्याला आपल्या मंडळाची गणपतीची मिरवणूक ही चालू करायची होती. परंतु आता ही मिरवणूक जाईपर्यंत आपल्याला थोडा वेळ थांबावं लागत होतं. तुम्ही ते बघू शकता. मित्रांनो तुम्ही ते बघू शकता यांनी 3 ट्रॅक्टर लावलेले आहेत. पहिल्या ट्रॅक्टरला जनरेटर लावलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये DJ आहे म्हणजे त्या बॉक्सला करंट देण्यासाठी ते जनरेटर व दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये बॉक्स लावलेले आहेत म्हणजे नाचासाठी आणि तिसऱ्या ट्रॅक्टरमध्ये गणपती असं या मंडळाने 3 ट्रॅक्टर लावलेले होते. यांचा जल्लोष सुद्धा तुम्ही ते बघू शकता. मित्रांनो ही मिरवणूक आपल्या मंडळापुढे आल्याच्यानंतर त्यांनी आपल्या चिंतामणी गणेश मंडळाच्या पोरांना मित्रांना आग्रह केला की तुम्हीसुद्धा आपल्या गाण्यामध्ये तुम्हीसुद्धा आपल्या गणपतीच्या समोर तुम्ही डान्स करा. मग आपले पोरं सर्वजण मग लागले डान्स करायला. तुम्ही ते बघू शकता. मग सर्वांनी डान्स केला. मग आता चला समोर. मित्रांनो तुम्ही हा डान्स बघू शकता किती प्रचंड असा डान्स केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. यांचा डान्स म्हणजे इतका व्हायरल झालेला होता की तुम्ही ते बघू शकता. मित्रांनो अशा प्रकारे सर्वांनी डान्स केला व डान्स केल्याच्यानंतर आता आपल्या गणपतीची आरती घ्यायची होती. मग चला मंदिरात सर्वजण आल्याच्यानंतर आपल्या गणपतीची आरती सुरू झाली. तुम्ही ते बघू शकता. आपल्या गणपती बाप्पाची आरती झाल्याच्यानंतर मग आता लगेच गणपती बाप्पाला ट्रॅक्टरमध्ये अगदी सजावटीत बसवल्याच्यानंतर आता आपल्या गणपतीची भव्य अशी मिरवणूक ही चालू झालेली होती. आता तुम्ही इथे बघू शकता.
मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता आपल्या मिरवणुकीला पब्लिक मावत नव्हती. सर्वात मोठी गर्दी ही आपल्या मिरवणुकीला झाली होती. गावातील मंडळापैकी सर्वात जास्त गर्दी ही आपल्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला झालेली होती. तुम्ही इकडे बघू शकता. आता ही मिरवणूक चालू आहे आणि एकीकडे डान्स आणि सर्व चालू आहे. तुम्ही ते बघू शकता. मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता आपल्या ट्रॅक्टरला सजावट केलेली आहे आणि सजावटीमध्ये या ट्रॅक्टरमध्ये गणपती बाप्पा आहेत. 3 गणपती या ट्रॅक्टरमध्ये बसवलेले आहेत व त्याच्यासमोर बँड आहे. तुम्ही ते बघू शकता. 3 गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पा कसे आहेत तुम्ही ते बघू शकता. सर्वात मोठा, त्याच्यानंतर लहान आणि त्याच्यानंतर सर्वात लहान असे 3 गणपती बसवले आहेत आणि अशा प्रकारे ट्रॅक्टर उत्तम प्रकारे सजावट केलेली आहे. तुम्ही ते बघू शकता. आणि भव्य दिव्य अशी मोठी मिरवणूक ही आता आपल्या गणपती बाप्पाची निघलेली आहे. ट्रॅक्टरला लायटिंगसुद्धा लावलेली आहे. आता तुम्ही इकडे बघू शकता समोर किती पब्लिक आहे. आता डान्स करत आहे. चला तर मग आता समोर जाऊया.
मित्रांनो, अशा उत्तम प्रकारे वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक निघाल्याच्या नंतर आता वेळ आली होती आपल्या बाप्पाला, लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची. तर मग आता निरोप देण्याआधी आपल्या लाडक्या बाप्पाची आता आरती करूया. मग लगेच आरती कीर्ती सुरू केली, आरती घेतली. तुम्ही इकडे बघू शकता आपल्या लाडक्या बाप्पाची आरती ही चालू झालेली आहे आणि सर्व भक्तजन इथे उभे आहेत. तुम्ही इकडे बघू शकता सर्वजण आता आरती घेत आहेत. चला तर मग पुढं. थांबा थांबा. झालं झालं. आपल्या लाडक्या बाप्पाची आरती कीर्ती घेतल्याच्यानंतर एक एक करू गणपती आपल्याला या विहिरीमध्ये सोडायचा आहे, या विहिरीमध्ये विसर्जित करायचं आहे. चला तर मग आता एक एक करू या गणपती विहिरीमध्ये विसर्जित करूया. तुम्ही आता इथे बघू शकता. समोर बॅटरी हात बॅटरीचा जरा पहिल्याचे तुम्ही लाईट पाहिजे गणपती बाप्पा
आता उजीर पडायला नंबर सगळ्याच्या बॅटरी लावल्या पण थांबा त्याच्या आकडून होते काहीच नाही काय रे काहीच नाही काय जाऊ दे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले सर्व गणपती आपले लाडके बाप्पा आपण या विहिरीमध्ये एक एक करू विसर्जित केले आणि आता आपल्याला सर्व विसर्जित झाल्यानंतर सर्वजण आता आपापल्या घराकडे निघाले. तर मित्रांनो हा आपला व्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी असेच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. आता काय